नमस्कार सर्वांना। सीटेट किंवा टीईटी यामध्ये हमखास विचारला जाणारा टॉपिक त्याबद्दल आज आपण बघणार आहे आणि तो टॉपिक म्हणजे भारताची भौगोलिक विविधता। एनसीईआरटी मध्ये इयत्ता 6वी ते 7वी साठी या विषयाला स्पेशल असे त्यांनी लेसन दिलेले आहेत, तेच आज आपण एक्सप्लेनेशन स्वरूपात बघणार आहोत। तसेच तुम्हाला जर तुमचे 2 ते 3 मार्क सोशल सायन्स या विषयात पक्के करायचे असतील तर शांततेने आणि डोकं जागेवर ठेवून पूर्ण व्हिडिओ बघायचा आणि स्वतःचा नोटबुक आणि पेन घेऊन आपल्याजवळ बसायचं। त्याने काय होईल, मीही जेही तुम्हाला इम्पॉर्टंट पॉइंट सांगेल ते तुम्हाला नोट डाऊन करता येईल, जेणेकरून परत परत व्हिडिओ बघण्याची आवश्यकता भासणार। भारताची भौगोलिक विविधता ही आपल्या देशात नकाशावर असणाऱ्या रंगीत पुस्तकासारखी आहे। हिमालयातील बर्फ, राजस्थानचा गरम वाळवंट, केरळचा पावसाळा, इतकं वैविध्य एका देशात आणि या सर्वांनाच आपल्याला टीईटी आणि सीटेट मध्ये 3 ते 4 मार्क पक्के करायचे असेल तर ह्या पार्टला आपल्याला आयएमपी या कॅटेगरीत लेखावं लागेल। तर बघा इथे तुम्हाला आणि इथेच बघा कर्नाटक मध्ये एक जोग धबधबा आहे, इथेच तुमचा 1 मार्काचा एमसीक्यू तयार झालेला आहे आणि असेच छोटे छोटे एमसीक्यू आज आपण बघणार आहोत आणि हेच एमसीक्यू आपल्याला सीटेट आणि टीईटी मध्ये फार उपयोगाचे आहेत आणि याच एनसीईआरटीचा आपल्याला सोशल सायन्स मध्ये खूप उपयोग होतो। भारताचं अंदाजे क्षेत्रफळ 32 लाख चौरस किलोमीटर आहे आणि आपला देश भौगोलिक विभागात आपल्याला समजू शकतो त्याचे 4 पार्ट पडतात, जे की मी तुम्हाला समोर दाखवते, पण आता फक्त तोंडी सांगण्याचा प्रयत्न करते। हिमालयन पर्वतरांग, उत्तर भारतीय मैदाने, द्वीपकल्पीय पठार आणि किनारी प्रदेश आणि बेटे। आणि इथे बघा तुमचा एनसीईआरटीचा लेसन सुरुवात केलेला आहे मी। हिमालय पर्वत शृंखला म्हणजे इथे पूर्ण मानचित्र दाखवलेले आहे आणि थोडा संकेत सूचीच्या माध्यमातून, आता मी एवढं वाचत बसत नाही, तुमच्याजवळ पुस्तकं नसतील तर तुम्ही ई पाठशाला किंवा दीक्षा ॲप प्ले स्टोर मधून डाउनलोड करून घ्यायचं आणि पुस्तकं असतील फारच उत्तम। तर आत्ता तुम्ही ते पुस्तकं जर नसतील तर आत्ता आपला क्लास बंद झाल्यानंतर तुम्ही ते ॲप डाउनलोड केल्यावर तुम्हाला हा लेसन छान असा वाचून घ्यायचं आणि मी ज्यातले काही असे मेन पॉइंट आहे ते तुम्हाला समजावून सांगण्याचा प्रयत्न करते। तर हा जो एनसीईआरटीचा लेसन आहे यात आपल्याला भारताची भौगोलिक विविधता हा लेसन म्हणजे हिमालयन प्रदेश की त्यात काय काय असतं, शिवालिक टेकड्या, त्यानंतर ग्रेटर हिमालय आणि जे आपल्या नद्या आहेत ना, गंगा, सिंधू, ब्रह्मपुत्र यांचे प्रमुख जलस्रोत कुठला तर हिमालय, हे लक्षात ठेवायचं। त्यानंतर यालाच हे जो हा हिमालय पर्वत आहे, इथं बघा दिसत असेल तुम्हाला, आणि हिमालय पर्वत की जो श्रृंखला है उसको एशिया का जल शिखर भी कहा जाता है, हे लिहून घ्या तुम्ही। आणि जेव्हा मी तुम्हाला सांगते हे खूप इम्पॉर्टंट आहे, हे लिहून घ्या, ते काहीतरी उद्देशानं सांगते जेणेकरून आपण पुढच्या वेळेस नेक्स्ट जेव्हा अभ्यासाला बसतो तेव्हा आपल्याला एवढं सगळं पुस्तक वाचवण्याची गरज पडत नाही किंवा वाचण्याची गरज पडत नाही, तर आपला अभ्यास सहज नोट्स वाचून आपण अभ्यास करू शकतो। आणि समोर बघा त्यांनी सांगितलेलं आहे, तर बघा इथं बघा मंडळी, इथे काही त्यांनी कथेच्या द्वारे, कारण छोटे मुलं आहेत इयत्ता 6वी 7वीचे, त्यांना एक्सप्लेनेशन करायचं आहे, ते एक कथा सांगितलेली आहे आणि ती कथा तुम्ही नंतर रीड करून घ्याल, कारण एवढं सगळं बसला तर आपला क्लास खूप लांब होईल, म्हणून मी तुम्हाला नेमकं शॉर्ट मध्ये आज सांगते काय दिलंय की उगम कसा झाला किंवा मग त्यातून जे ती शृंखला आहे किंवा मग त्यातून ते शिखर कसे तयार झाले हे सगळं त्यांनी त्यात सांगितलेलं आहे। तर कांचनगंगा हे गगनचुंबी पर्वत शिखर तिथे स्थित आहे, हे लक्षात तर बिलकुल ठेवायचं, कारण यावर सीटेट मध्ये 1 मार्क हमखास विचारला जातो आणि भरपूर वेळा पीवायक्यू मध्ये विचारला गेलेला पण आहे। ह्या सगळ्या लेसन मध्ये हेच सांगितलेलं आहे की हिमालयाचे 3 मुख्य भाग आहे, हिमाद्री, हिमाचल आणि शिवालिक टेकड्या। तर जे हिमाद्री आहे, ग्रेटर हिमालय, त्या सर्वात उंच आणि कायम बर्फाच्छादित असतो, यामध्ये कांचनगंगा, नंदादेवी आणि माउंट एव्हरेस्ट यासारखे पर्वत आहेत। तर विद्यार्थी मित्रांनो बघा, इथं मी तुम्हाला एनसीईआरटीचं पूर्ण पुस्तक दाखवण्याचा प्रयत्न करते आणि ते पुस्तक तुम्ही नंतर वाचून घ्यायचं हिंदीमध्ये, जेणेकरून आपल्याला पेपर सोडताना सोपं जाईल सीटेटचा। तर त्याचं मग शॉर्टकट मी समोर मराठीमध्ये तुम्हाला एक्सप्लेनेशन करणार आहे। तर यामध्ये जे हिमाचल प्रदेश आहे किंवा मग आपल्या देशातली जी भौगोलिक विविधता आहे ती त्यांनी इथे पश्चिम हिमालय म्हणा किंवा शिवालिक टेकड्या म्हणा किंवा द्वीपकल्पीय पठार म्हणा किंवा उत्तर भारतीय प्रदेश म्हणा, हे सगळं छान तिथे एक्सप्लेनेशन केलेलं आहे।
आता पश्चिम हिमाचल प्रदेशात भारत का शीत मरुस्तर असं हेडिंग त्यांनी दिलेलं आहे. तर मरुस्तर शब्द सुनते ही मी थोडं तुम्हाला हिंदीमध्ये वाचवून दाखवते आणि त्याचं मराठीत एक्सप्लेनेशन करते. मरुस्तर शब्द सुनते ही मन में उष्ण प्रदेश की छवि उभरती है. हालांकि मरुस्तर शीत भी होते हैं. भारत में भी ऐसा शीत मरुस्तर है. लद्दाख में एक शीत मरुस्तर है. बघा इथे MCQ तयार झालेला आहे की आपल्या इंडियातला शीत जो मरुस्थल आहे तो कुठे आहे. त्याचं उत्तर आहे लद्दाख आणि तिचं तापमान 30 डिग्री सेल्सियसच्या खाली चाललं जाते. बहुत कम वर्षा और भूभाग ओबड़ खाबड़ जिसे चट्टानी क्षेत्र, गहरी घाटियां और स्को का अर्थ झील, ऐसी झीलें सम्मिलित है. और यहाँ पे एक विशेष उपमा चंद्रमा की सतह जैसी दिखाई देती है, इसीलिए उसे चंद्रभूमि कहा जाता है. थोडक्यात मी तुम्हाला सांगते, यात काही जे 2-3 मार्काचे प्रश्न आपल्यासाठी इम्पॉर्टंट आहेत त्याचं एक्सप्लेनेशन मी आता समोर सांगते तुम्हाला. एक वेळा तुम्ही लुकआउट करून घ्या म्हणजे तुम्हाला लगेच कळेल की या लेसनमध्ये आपल्याला काय सांगितलेलं आहे. तर या लेसनमध्ये आपल्याला भारत की भौगोलिक विविधतामध्ये त्यांनी काही मानचित्र दिलेले आहेत. काही उपग्रहावरून त्यांनी चित्र आपल्या भारताचे हे काढलेले आहे, चित्र घेतलेले आहे किंवा पिक्चर्स घेतलेले आहेत ते तिथे दाखवलेले आहेत. आणि त्यानंतर उत्तर प्रदेशमध्ये जे कृषीची व्यवस्था असते ती कशी आहे, पश्चिम बंगालमध्ये पान की खेतों में काम करते. आणि हो बघा, आपल्याला पश्चिम बंगालमध्ये पानों की खेती में काम करती महिला आहे. तर कधी कधी हे पण विचारलं जाऊ शकतं की उत्तर प्रदेशमध्ये किंवा पश्चिम बंगालमध्ये कशा प्रकारची शेती केली जाते, जसे की मिझोरममध्ये कशा प्रकारची शेती केली जाते, हा प्रश्न विचारला जातो. त्यामुळे असे छोटे छोटे पॉइंट आपण एकत्र करणार आहोत आणि आपल्या MCQ मध्ये नंतर घेणार आहोत. म्हणून आता तुम्ही फक्त लुकआउट करा आणि तुमच्याजवळ पुस्तकं असतील तर एक वेळा तरी लुकआउट करायचं, जेणेकरून आपल्याला आपला अभ्यास करण्यास मदत होते. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, आता मी तुम्हाला शॉर्टमध्ये सांगण्याचा प्रयत्न करते की आपल्याला या लेसनसाठी काय करावं लागेल. तर यामध्ये आपल्याला हिमालयीन पर्वतरांग, उत्तर भारतीय सपाट मैदान, द्वीपकल्पीय पठार आणि किनारी प्रदेश प्लस बेटे म्हणजे 6वी-7वीचे मिळून आपण आपले नोट्स बनवू शकतो. आणि या नोट्समध्ये मग हिमालयीन पर्वतरांगामध्ये काय काय येतं, उत्तर भारतीय सपाट मैदानामध्ये काय काय येतं, द्वीपकल्पीय पठार म्हणजे काय, किनारी प्रदेश आणि बेटे कुठली कुठली असतात, असे आपले नोट्स आपण बनवायला सुरुवात करायची. आणि आपला सगळ्यांना प्रश्न पडतो की यातून आम्ही आमचा अभ्यास कसा करायचा. तर थोडक्यात सांगते बघा, आपला जो हिमालयन प्रदेश आहे तो उत्तर दिशेला पसरलेला हे लक्षात ठेवायचं. जगातील सर्वात उंच पर्वतरांग इथेच आहे हे लक्षात ठेवायचं. त्याचबरोबर गंगा, ब्रह्मपुत्रा, यमुना यांची जी आहे ब्रह्मपुत्रा, यमुना आणि गंगा या नद्याचे उगमस्थान इथेच आहे हे लक्षात ठेवायचं. आणि परीक्षेत वारंवार विचारला जाणारा प्रश्न म्हणजे सर्वात उंच शिखर कांचनगंगा, नंदादेवी आणि माउंट एव्हरेस्ट शिखर इथेच आहे. सफरचंदाच्या बागा आणि देवदार वृक्ष हे इथेच मुबलक प्रमाणात आपल्याला मिळतात. हे झाले आपले शॉर्ट लक्षात ठेवण्यासारखे पॉइंट. तर तुम्हाला आत्ता नक्की कळलं असेल की गंगा, यमुना आणि ब्रह्मपुत्रा उगम हिमालयातून होतो. दुसरं, कांचनगंगा सर्वात उंच शिखर आहे. आणि तिसरं, सफरचंदाच्या बागा आणि देवदार वृक्ष हे हिमालयन पर्वतरांगेमध्ये जास्त प्रमाणात आढळतात. तर बघा, या समोरचा म्हणजे महत्वाचा भाग म्हणजे शिवालिक टेकड्या किंवा बाह्य हिमालय. हा सर्वात खालचा पट्टा घनदाट जंगल किंवा जंगली प्राण्याचे आश्रयस्थान इथे आहे. थंड वाऱ्यांना अडवून तो आपले हवामान संतुलित ठेवतो, पावसाचं प्रमाण ठरवतो. आणि इथे सर्वात महत्वाचं म्हणजे हिमालयन अस्वल आणि स्नो लेपर्ड सारखे दुर्मिळ प्राणी आढळतात. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, आपण आज सीटेट किंवा टीच्या दृष्टिकोनातून काय महत्वाचं शिकलो ते मी तुम्हाला थोडक्यात सांगते. तर याचे जे हिमाचल प्रदेशाचे 3 मुख्य भाग कुठले, हिमाद्री, हिमाचल आणि शिवालिक टेकड्या. ग्रेटर हिमालय म्हणजे हिमाद्री, इथे सर्वात उंच कायम बर्फाच्छादित प्रदेश आहे हा. कांचनगंगा, नंदादेवी सारखी शिखरे आहेत. मिडल हिमालय म्हणजे हिमाचल, इथे सुप्रसिद्ध दऱ्या, काश्मीर, कुरू, कागरा आणि इथे सफरचंदाच्या बागा आणि देवदार वृक्ष प्रसिद्ध आहेत. शिवालिक टेकड्या सर्वात खालचा पट्टा जंगलांनी व्यापलेला, तिथे स्नो लेपर्ड आणि दुसरं म्हणजे जंगली अस्वल आढळून येतात, जे की दुर्मिळ आहेत ते. आणि असेच तुम्ही तुमचे नोट्स तयारला सुरुवात करा, म्हणजे जेणेकरून आजचा जो झालेला भाग आहे त्याची तुम्हाला रिव्हिजन करताना परत पुस्तक उघडण्याचं काम राहणार नाही. आणि हाऊसवाईफ असून किंवा नोकरी करणारे असून तुम्ही तुमचा अभ्यास झटपट आणि स्मार्ट पद्धतीने करू शकाल. म्हणून नोट्स काढा आणि नोट्सच वाचा, रिव्हिजन करा आणि जेणेकरून आपल्याला त्याचा भरपूर फायदा होईल. आता आपला जो पाठ शिकवणं झालेला आहे त्यावर मी तुम्हाला काही सीटेट आणि टीच्या दृष्टिकोनातून MCQ म्हणजे मल्टिपल चॉईस क्वेश्चन सांगते की जे कसे विचारले जातात आणि ते कोणते येण्याचे जास्त चान्सेस असतात.
तर भारतातील सर्वात उंच पर्वत शिखर कोणतं आहे? नंदादेवी, कांचनजंगा, धौलगिरी. नंदादेवी, कांचनजंगा, धौलगिरी आणि मकालू. तर याचं करेक्ट आन्सर कांचनजंगा आहे. तर दुसरा महत्त्वाचा प्रश्न तो म्हणजे समोरचा बघा. थार वाळवंट कोणत्या राज्यात आहे? गुजरात, राजस्थान, पंजाब, महाराष्ट्र. तर याचं उत्तर आहे राजस्थान. आणि हे सगळे सीटेट मध्ये इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे. वाटलंच तर तुम्ही लिहून घ्या किंवा नोट डाऊन करा, जेणेकरून तुम्हाला याचा भरपूर फायदा होईल. जसं थेंबे थेंबे तळस असते तसंच आपण आपल्या नोट्सचं छोटे छोटे प्रश्न तयार करून आपले छान नोट्स बनवू शकतो. नेक्स्ट प्रश्न आहे, भारतातील सर्वात लांब किनारपट्टी कोणत्या राज्याची आहे? महाराष्ट्र, गुजरात, तामिळनाडू, कर्नाटक. तर त्याचं उत्तर आहे गुजरात. तर असेच MCQ तुम्ही आज शिकवल्यामध्ये आणखी तयार करू शकतात, जेणेकरून तुम्हाला त्याचा भरपूर फायदा मिळेल आणि तुम्ही तुमचे स्वतःचे नोट्स तयार करू शकाल. मित्रांनो, आज आपण काही भाग भौगोलिक विविधता NCERT मधला तो आपण शिकलेलो आहोत आणि या शिकण्यातून आपण छोटे नोट्स पण बनवण्याचा प्रयत्न केला आणि छोटे MCQ पण काढलेले आहेत. असाच आपण पुढील भागात या समोरचा पाठ शिकणार आहोत. तर नक्की पुढील भाग बघण्यास विसरू नका. तोपर्यंत स्वतःच्या अभ्यासाला सुरुवात करा. पॉझिटिव्ह विचार ठेवा, जेणेकरून पॉझिटिव्ह विचार करून आपण स्वतःला आपलं भवितव्य छान बनवू शकतो. भेटूया पुढील भागात. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या, आनंदी रहा. बाय.